नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी केसेसच्या शृंखलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आजची ही केस गेल्या दशकातल्या सगळ्यात जास्त खळबळजनक घटनांपैकी एक आहे. श्रीमंत, प्रसिद्ध आणि पेज 3 कल्चरमध्ये सतत झळकणारी महिला आता न्यूज चॅनलच्या ब्रेकिंग न्यूजचा आणि वर्तमानपत्रांवरच्या मुख्य पानावरच्या बातमीचा भाग बनली. आणि यातून समोर आलं मानवी नात्यांच्या आत दडलेलं एक हिंस्त्र श्वापदी सत्य, ज्यावर आजही विश्वास ठेवणं अवघड जातं. काय होतं हे सत्य? चला पाहूया. अरे काय चाललंय तुमचं? चला निघा. अगं अगं, पुढे सगळे खराब केले. मिलिंद, सीमा, घे कॉफी घे. मालिनी, अगं तुझं काय चाललंय ना, मला काहीच कळत नाही. आधी नागपूरला जाऊन राहिलीस, तिथून सगळं सोडून परत आलीस, आता गोव्याला चालली आहेस नोकरीसाठी. तुला न कसलाच दरबंद राहिलेला नाहीये. मालिनी, अगं तू अशीच वागत राहिलीस ना तर तुझं लग्न कसं होईल? काय करशील? कशी राहशील? आई, तू तुझा बीपी वाढवून घेऊ नकोस. मला माहितीये मला काय हवंय आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे. म्हणजे तू बघच, मला जे हवं ते मी मिळवणारच. श्रीमंत आणि फेमस होणारच. मला कोणी अडवू शकत नाही आणि थांबवूही शकत नाही. माझ्या रस्त्यात येणाऱ्या प्रत्येकाला मी बाजूला करेन. मालिनी, अगं मग तो आपला असो वा परका. मालिनीजी, तुम्ही तुमच्या सक्सेसबद्दल काय सांगाल? वेल, इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला आयुष्यात सगळं मिळवता येतं. कोणी अडवतही नाही आणि थांबवतही नाही. आणि हेच माझ्या आयुष्याचं सूत्र आहे. आणि हीच आमच्या ॲज एजन्सीची कॅचलाईन सुद्धा आहे. मालिनी माझी फक्त वाईफ नाही आहे, माझ्या आयुष्याचं सेलिब्रेशन आहे. खूप उशिरा आली माझ्या लाईफमध्ये, पण जेव्हा आली आयुष्याला अर्थ मिळाला पाहिजे. आणि आपल्या ॲड एजन्सीला बेस्ट ॲड एजन्सीचं अवॉर्ड मिळालं. आणि त्याच्यासाठीच आज रात्री एक मोठी पार्टी अरेंज केली आहे. यू ऑल आर इन्व्हायटेड. प्लीज डू का. थँक्यू. मॅडम, तुमचा फोन. मॅडम, गाडी रेडी आहे. आलोच. मॅम, एक फोटो. What a party it was. Anything and any time for you, darling. I'm so happy. अरे रोहन, तू नाही आला पार्टीला? ह्या बाईने दिलेल्या पार्टीमध्ये मी कधीच येत नाही. आई म्हणायचं तिला, बाई नाही. डॅड, ह्या बाईला मी आई मानूच शकत नाही. एनिवेज, कट द क्रॅप. माझा नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्ही मला चेक दिला होता, त्याचं पेमेंट स्टॉप का केलं? एक मिनिट. तर त्यांनी नाही, मी स्टॉप केलाय. आय फील युअर बिझनेस इज नॉट वायबल. माझ्या डॅडशी बोलतोय ना मी. मध्ये नाक खुपसायची काहीच गरज नाही. रोहन, लँग्वेज तुझ्या आईसोबत अशा भाषेत बोललेलं मला चालणार नाही. रस्त्यावरून आणलेली बाई माझी आई होऊच शकत नाही डॅड. ओके? आणि काय हो, जरा गोड बोलून, हे असे लटके झटके दाखवून ही तुम्हाला गोल करू शकते, मला नाही. आणि डॅड, ॲड गुरु म्हणून ओळखतात ना तुम्हाला. आय टेल यू वन थिंग, ह्या बाईने तुम्हाला वेड्यात काढून आज ही तुमची गुरु झाली. नो विक्रम, वयात आलेल्या मुलावर हात उचलायचा नसतो. आजपर्यंत डॅडने माझ्यावर कधीच हात नाही उचलला. आज झालंय, तेही तुझ्यामुळे. सोडणार नाही मी तुला. आउट. इतकी वर्ष झालीत आपल्या लग्नाला. रोहनवर पोटच्या पोरासारखं प्रेम केलंय मी. त्याच्या आईची त्याला कमतरता भासणार नाही याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्याने अजूनही एक्सेप्ट केलं नाहीये मला. आई बाबा, हा बघा तिचा फोटो आलाय पेपरमध्ये. आई अगं ये बघ. आई मिलिंद
ये इकडे. फोटोला काय चाटायचंय? इथून गेल्यापासून कधी आपल्याला भेटायला आलीये का कधी चौकशी केली आपली? आपण जिवंत आहोत का मेलो आहेत याची साधी विचारपूस सुद्धा केली नाही तिनं. आमच्यावरची माया आटली असेल पण तुम्हा दोघांच्या बाबतीत काही विचार केला पाहिजे की नाही तिनं? आपण इतक्या वर्षात तिला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न सुद्धा नाही केला. एकदा फोन करून बघायचा का तिला? तशी पैशांची चणचण भासतेच आहे आपल्याला. काहीतरी करायलाच हवं. तुम्हाला काय वाटेल ते करा. अगं सो गुड टू सी यू विनी. किती दिवसांनी भेटतीयस? बरी आहेस ना? या ओके ओके. हॅलो 2 मिनटं. मालिनी आता पाणी डोक्यावरून चाललंय ग. काय करावं काहीच कळत नाही. म्हणजे एकीकडे बिझनेस लॉसमध्ये गेलाय, दुसरा बिझनेस कुठला सुरू करायचा हे सुचत नाहीये, आणि दुसरीकडे त्या विनीची जबाबदारी आहे माझ्यावर. तिचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे आणि तेही किती महाग झालंय. कधी कधी वाटतं की आता मला माझी किडनी विकूनच इथं शिक्षण पूर्ण करावं लागणार आहे. खर्च कसा चालवायचा सगळंच अवघड होऊन बसलंय. मी एकटं कसं कसं सांभाळणार तिला? डोंट वरी, मी देते पैसे. मालिनी प्रश्न पैशाचा नाही आहे, वाढत्या वयाची पोर आहे ती. तिला मी कसे आणि कसले संस्कार देणार आहे? माझ्याकडे एक आयडिया आहे. विक्रमशी बोलते मी. स्वीटहार्ट काय झालं? आपण एखादी मुलगी अडॉप्ट केली तर? ऑफकोर्स डार्लिंग, तुझी इच्छा आहे ना? करूया आपण मुलगी अडॉप्ट. अनाथ आश्रम नाही आहे, घर आहे आमचं. रोहन, तिला करायची आहे ना मुलगी अडॉप्ट? काय प्रॉब्लेम काय तुझा? डॅड तुम्हाला कळत नाही का काय करते ती? ती आधी स्वतः आली, तुमची लाईफ तुमची कंपनी सगळी टेक ओव्हर केली आहे तिने. आधी एक एक करत तिने आपल्या कंपनी स्वतःची माणसं घुसवलीत, आता घरात सुद्धा घुसवायला लागली आहे. रोहन, ती तुझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही ना, सो तू पण करायचं नाही. कधी जाऊया आपण? येस मॅम. मालिनी ताईंना भेटायचंय. ओ प्लीज कम इन. मॅडम झोपलेत, मी उठले की सांगते तुम्हाला. हां, हे इथे ठेवलं तर हो चालेल? हो या ना, बसा ना प्लीज. हो. मॅम तुम्ही काय घेणार? टी कॉफी? नाही काही नको, थँक्यू. ओके. ज्यूस दे, जिम जायचंय. हाय. हॅलो. डॅडना भेटायला आलात? नाही, मालिनी ताईंना. ताई? हां, बहीण आहे माझी. हाय सीमा. हाय ताई. कधी आलीस? ही माझी बहीण सीमा. हाय जिजू. हॅलो. ॲक्च्युली एका कोर्ससाठी ॲडमिशन घेते इथे. ग्रेट. विक्रम, एक विचारायचं होतं. सीमा इथे आपल्यासोबत राहिली तर चालेल? ऑफकोर्स डार्लिंग. अगं तुझं सुद्धा घर आहे आणि या असल्या गोष्टींसाठी माझ्या परमिशनची गरज नाही आहे. थँक्यू. थँक्यू जिजू. या अजून एक जण घुसली घरात. डॅड, ही सगळं टेक ओव्हर करायला निघाली आहे. व्हॉट रमेश? ओ रिअली? डॅड, ही बाई एक एक करत हिच्या सगळ्या माणसांना आपल्या कंपनीत आणि घरात घुसवते. आधीच एक मुलगी ऑर्डर करून ठेवली आहे, आता हिची बहीण पण आली. आता अजून कोण कोण येणार ना या घरात, गॉड नोज. रोहन, मी तुला फायनली सांगतोय, हिच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचा नाही. अंडरस्टँड? सर ज्यूस. यांनाच दे. हे सीमा, डोंट बॉदर.
बी कम्फर्टेबल आणि हे आपलंच घर समजायचं. ओके? ओके हो ठीक आहे. हे घे. हॅव इट. थँक्यू. बायको जेवायला वाढ. बाबू दिवसभर दारू ढोसत बसायचं आणि सगळं माझ्या मागे लावायचं. शी, काय रोज रोज तीच फालतू भाजी बनवतेस का? अहो इथं मुलाच्या दुधाला पैसे नाहीत आणि तुम्ही दारू ढोसायला पैसे उधळताय. साला सुरू झाली हिची चिरचिर पिरपिर सुरू झाली की सगळी दारू उतरली. हा आता बायकोचं बोलणं चिरचिर पिरपिरच वाटणार. फुकटचे मोलकरी मिळाले ना तुम्हाला. सगळं मात्र मीच सांभाळायचं. ओ रे बाळा. ऐक ना, सामान आणलंयस ना? पैसे आणलेत. कोण आहे? राकेश कुठे आहे? अरे मला राकेशच पाठवलंय सामान आणायला. हे बघ पैसे पण आणलेत मी. दे. पैसे दे. पहिलं सामान बघू. या रे. कोण आहे तुम्ही? कोण आहे? अरे थांब. कोण आहे? चल सांग. सर कोण आहे? तुम्ही दोघं कोण आहे? सांगतो. चाल. हो साहेब. हो साहेब, ही माझं बंदूक नाही आहे. बंदूक माझी नाही. रिकामे सर जेवायला घेऊन जायला. हो जा. चल. राकेश ठीक आहे. गन कुठून आणलीस? कोणी दिली? हा कशासाठी दिली? हा नाही कोणी असं नाही बोलणार. याला उलटा लटकवा आणि खालून मिरचीची धुरी द्या. हो साहेब. काय 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 बोलताय तुम्ही? काय नाही, मी सांगतो तुम्हाला. ती गन ना, ती मॅडमनी दिली मला गन. ती हॅपी होली मॅडम. हॅपी होली. रमेश, परवा मी तुला जे काम करायला सांगितलं होतं ना, त्या कामासाठी हे वापर. हॅपी होली. कोण मॅडम? मालिनी मॅडम. कोण मालिनी? अरे पूर्ण नाव काय तिचं? मालिनी मालिनी मोगरे. मालिनी मोगरे. सर याने गन दिली तुला? याच मालिनी मॅडम. या कोण आहे माहिती आहे तुला? हो साहेब. मोठ्या ॲड एजन्सीचा पार्टनर आहेत त्या. तुला काय वाटलं मोठ्या लोकांची नावं घेतली केस रफादफा होऊन जाईल? हो साहेब. कोणी दिली बोल? हो साहेब, मी खरं सांगतोय. तो यांनीच दिली मला गन. मी यांचा ड्रायव्हर होतो ना, म्हणून यांनी मला एका कामासाठी गन दिलेली. कशासाठी? त्यांच्या मुलीला मारायसाठी. मग मारलंस त्या मुलीला? नाही नाही, मी नाही मारलं तिला. मी फक्त जाळलं. कुठे जायलं? का जायलं? मारलं कोणी? बोल. सर बेशुद्ध पडलाय बहुतेक. नाटकं करतोय. तरी डॉक्टरला बोलवा आणि याला व्यवस्थित चेक करा. इथेच टपकला तर वांदे होतील. याने सांगितलेली माहिती जर का खरी निघाली
तर ही एक हाय प्रोफाईल आणि सेन्सेशनल केस तयार होईल. इथली बातमी बाहेर जाता कामा नये याची खबर घ्या. मालिनीचा घरचा ॲड्रेस आपल्याला शोधावाच लागेल. चेक करावं लागेल मालिनीची मुलगी खरंच गायब झाली आहे की या दारूच्या नशेत बरळतोय. रिकामे डॉक्टरांना बोलवा. विक्रम इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट दिस हाऊसिंग सोसायटी मीटिंग्स इन ऑल. फक्त या मीटिंगसाठी आम्ही हॉलिडे सोडून आलो. कॅन यू बिलीव्ह? सर, कोणी हाऊसिंग सोसायटीच्या मीटिंगसाठी फॉरेन टूर सोडून येतं का? अच्छा लिसन ना, आय कॉल यू बॅक लेटर. या बाय. येस ऑफिसर, हाऊ कॅन आय हेल्प यू? तुमच्या घरातलं कोणी मिसिंग आहे का? का असं का विचारताय? आम्हाला एक इन्फॉर्मेशन आली होती, चौकशी करायला आलो होतो. ओ नाही, असल्या फालतू एन्क्वायरीजसाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. मॅडम, आम्ही व्यवस्थित विचारतो ना तुम्हाला, मग नीट उत्तरं द्या ना. ऑलराईट, विचारा काय विचारायचं आहे. घरी कोण कोण आहे? मी आणि माझे हस्बंड. मुलगी कुठे आहे? तिच्याबद्दल का विचारताय? तुम्ही तुमच्या जुन्या ड्रायव्हरला रमेशला गन दिली होती तुमच्याच मुलीला मारण्यासाठी. ओ अच्छा, आत्ता लक्षात आलं. वेल, तो ड्रायव्हर नशा करून कामावर यायचा आणि म्हणून मी त्याला काढून टाकलं. आय गेस म्हणून खोटे आरोप करतोय. मुलगी कुठे आहे तुमची? ऑफिसर, आय टोल्ड यू ना की तो खोटं बोलतोय. हे बघा, तुमची मुलगी सेफ आहे की नाही किंवा ती गायब झाली आहे का एवढंच बघायचं आहे आम्हाला. बोलवा तिला. अमेरिकेत आहे ती. येस ऑफिसर. डार्लिंग काय झालं? अरे बघ ना, दे आर टॉकिंग रबिश. त्यांचं म्हणणं आहे की आपली मुलगी गायब झाली आहे. काही काय? मला तुमच्या मुलीशी बोलायचं आहे. कॉल करा तिला. कॉल काय? सिरियसली? शो. हे मॉम, हे डॅड, व्हॉट्सअप. इंडियाला पोहोचलात? अच्छा, ते नंतर सांगते. लिसन, इकडे कोणीतरी तुला भेटायला आलंय. अच्छा, 1 सेकंड. कॉप्स? काय झालं ऑफिसर? काही नाही, एक इन्फॉर्मेशन मिळाली होती, चेक करायला आलो होतो. कुठे आहेस तू आता? मी सध्या अमेरिकेत राहते. 1 सेकंड. येस विनी. मॉम, हे ऑफिसर असे प्रश्न का विचारत आहेत? अगं नथिंग सिरियस. काहीतरी रूमर्स ऐकायला मिळाले होते त्यांना, तर एन्क्वायरीला आले होते. बट एनिवेज, आय विल टॉक टू यू लेटर. ओके, बाय, टेक केअर. आर यू डन? लीव. खोट्या बातम्या सांगून फसवतोय. अहो साहेब, मी खरं सांगितलंय तुम्हाला. मालिनीची मुलगी विनी, तिच्या बरोबर आमचं बोलणं झालंय व्हिडिओ कॉलवर. अमेरिकेत आहे ती. अहो साहेब, विनी म्हणजे मालिनी मॅडमची लहान मुलगी. मी सांगतोय ती मोठी मुलगी सीमा. हो, त्यांची डेड बॉडी मी आणि संजय साहेबांनी. संजय साहेब म्हणजे मालिनी मॅडमचा आधीचा नवरा. आम्ही दोघांनी मिळून कर्जतच्या जंगलात त्यांची डेड बॉडी जाळून टाकली. संजय? हो. कोण संजय? अहो सांगितलं ना, मालिनी मॅडमचा विक्रम साहेबांच्या आधीचा नवरा. म्हणजे ते यायचे जेव्हा साहेब परगावी जायचे ना, तेव्हा हे संजय साहेब इथे यायचे गोव्यावरून. आणि ते राहतात ना, मॅडम राहतात त्यांच्या बाजूच्याच हॉटेलला बुकिंग करून तिथे राहायचे. प्रेत जाऊन किती दिवस झाले? साधारण 3 वर्ष झाले असतील साहेब. तारीख आठवत नाही आहे, पण हां, गुढीपाडव्याच्या आठवड्याभरानंतर. गुढीपाडवा? सर, 2013ला गुढीपाडवा 11 एप्रिलला होता. तू सांगितलेली बातमी जर खरी असेल ना, तर 2013 एप्रिल एंडपासून सीमा कोणालाच दिसली नसेल किंवा भेटली सुद्धा नसेल. सीमा काय काम करायची? ती IT कंपनीत कामाला होती. कंपनी कुठे आहे माहिती आहे का? हो हो साहेब. सीमाचं पूर्ण नाव? सीमा भोर. संजयचं? संजय खरे. नायकोडी, हा एवढं कॉन्फिडेंटली सांगतोय तर एकदा सीमाच्या कंपनीत जाऊन या. तिच्या डिटेल्स चेक करा आणि कर्जत पोलिसांना कॉन्टॅक्ट करून 2013च्या एप्रिलमध्ये तिकडच्या जंगलात बेवारस प्रेत जाळून टाकल्याची नोंद आहे का हे सुद्धा चेक करा. हा संजय
या मालिनीचा आधीचा नवरा, त्याच्यासुद्धा डिटेल्स काढा. इथे येऊन कुठल्या हॉटेलमध्ये राहायचा त्याची सुद्धा माहिती काढा. ओके सर. पोलिसांना काही पाताळयंत्री लोकांच्या कट कारस्थानांची आणि त्यापायी गेलेल्या एका निष्पाप जीवाच्या खुनाची शंका यायला लागली. पण ही केस एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. या केसमध्ये पुढे अशा काही गोष्टी समोर येणार होत्या ज्यानं सभ्य लोकांचे बोरखे फाटणार होते. एक खोटी गोष्ट लपवण्यासाठी 100 खोट्या गोष्टी बोलाव्या लागतात. पण यातली एखादी जरी गोष्ट समोर आली तर या इतर सगळ्या खोट्या गोष्टींच्या पत्त्याचा बंगला लगेचच कोसळतो. इथला HR कोण आहे? सर मी आहे केतकी. केतकी मॅडम, 3 वर्षापूर्वी तुमच्या ऑफिसमध्ये सीमा भोर नावाची मुलगी काम करत होती ना? हो, पण तिने 2012ला जॉब सोडला. त्यानंतर आम्ही तिला खूप कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल बंद आणि मेल्सलाही काही रिप्लाय दिला नाही. आणखीन एक आठवतं आहे सर, त्यांनी गार्डियन म्हणून त्यांची मोठी बहीण मालिनी त्यांच्या डिटेल्स दिल्या होत्या. त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला, पण त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीसोबत रेझिग्नेशन लेटर आणि लॅपटॉप दोन्ही पाठवून दिलं. तुमचं सीमाबरोबर पर्सनल कम्युनिकेशन झालं होतं? नाही सर. सीमाने जॉबला शेवटचं रिपोर्टिंग कधी केलं होतं? 16 एप्रिल 2012ला. प्रिया, 3 वर्षापूर्वी सीमाचं रेझिग्नेशन लेटर आणि लॅपटॉप कंपनीमध्ये जाऊन तू जमा केला होतास की तिने स्वतः दिला होता? हे सीमाचं रेझिग्नेशन लेटर आणि लॅपटॉप तिच्या कंपनीमध्ये जाऊन जमा करून टाक. काही पर्सनल रिझन्समुळे तिला येता आलं नाही म्हणून तुझ्याकडे पाठवलंय सांग. ओके मॅम. तू सीमाचं रेझिग्नेशन लेटर आणि लॅपटॉप कंपनीमध्ये जमा केलास त्यावेळेला सीमा कुठे होती? माहीत नाही सर. मालिनीने तुला खोटं बोलायला सांगितलं आणि तू खोटं बोललीस? सर त्या बॉस आहेत अँड बॉस इज ऑलवेज राईट. एक्सक्यूज मी, एप्रिल 2013ला संजय खरे नावाच्या माणसाचे तुमच्याकडे बुकिंग होती का जरा चेक करा. यस सर. संजय खरे 16, 17, 18, 19 अप्रैल 2013 को यहाँ पर रुके थे सर. 2013 आधीचे आणि नंतरचे 3 वर्षाची जे काही त्याची हिस्ट्री आहे त्याची डिटेल्स मला द्या. हॅलो सर. एवढेच होते का? होय. हे 3 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड्स. त्याचबरोबर आम्हाला कर्जत जवळच्या एका जंगलात हे देखील मिळालं. आणि हे पण चेक कर, हे पण मिळालं आम्हाला. हे कधी सापडलं होतं? 19 एप्रिल 2013 साली. कुणाला आणि कसं मिळालं होतं? आम्ही खूप प्रयत्न केले, पण या केसचा पूर्ण तपास आम्ही पूर्ण करू शकलो नाही. फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे आम्हाला हे मात्र नक्की समजलं की ही जी हाडं आहेत ती 20 वर्षाच्या मुलीची आहेत आणि त्यानुसार आम्ही सगळ्या मिसिंग कंप्लेंट्स व्हेरीफाय केल्या, पण आम्हाला काहीच सापडलं नाही. आता या हाडांवरनं ही हाडं ज्या कोणाची आहेत त्याची ओळख पटवायची. तुला जर काही मदत लागली तर आम्ही नक्की करू. थँक्यू प्रितेश. 3 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या हाडांचं रहस्य आता उलगडणार होतं. पण या जवळपास अशक्य वाटणाऱ्या तपासाचे धागेदोरे जसजसे उलगडायला लागले तसतसं यातलं गांभीर्य आणि क्रौर्य लोकांचा थरकाप उडवायला लागलं. आणि यातून समोर आलं मानवी नात्यांच्या आत दडलेलं एक हिंस्त्र श्वापदी सत्य ज्यावर आजही विश्वास ठेवणं अवघड जातं. काय होतं हे सत्य? चला पाहूया. सर, मालिनी, तिचा ड्रायव्हर रमेश आणि तिचा आधीचा पती संजय, या तिघांचेही 3 वर्षापूर्वीचे मी CDR काढले आणि त्याच्या डिटेल्सला स्टडी केल्यावर कळलं की 18 एप्रिल 2013ला हे तिघही जण कर्जतजवळच्या त्या जंगलामध्ये गेले होते जिथे ती बेवारस हाडं सापडली होती. एक काम करा, त्या संजयला घेऊन या. ओके सर. संजय खरे, तुम्हीच मालिनीचे आधीचे मिस्टर ना? हो सर. पण मग मालिनीचा आधीचा नवरा असणं हा गुन्हा आहे का? मला इथे का आणलं ते सांगा. 16 ते 18 एप्रिल 2013 तुम्ही गोव्यावरून वाशीला आला होता. कशासाठी? सांगतो. विनी माझी आणि मालिनीची मुलगी आहे.
पण विक्रमशी लग्न झाल्यानंतर त्या दोघांनी विनीला अडॉप्ट केलं. त्यामुळे मधून मधून तिची चौकशी करण्यासाठी मी इथे येत असतो. नेमकं मालिनीचे मिस्टर विक्रम परदेशी असतानाच तुम्ही इथे यायचं. इट्स अ कोइन्सिडन्स. हा निवड योगायोग आहे. सीमाला ओळख? हो, मालिनीची बहीण. बहीण की मुलगी? मालिनीने मला बहीण म्हणूनच सांगितलं. पण आम्हाला माहिती आहे की ती तिची मुलगी आहे म्हणून, विनीच्या आधीची, म्हणजे तुमची आणि मालिनीची मुलगी. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, माझ्या आधी मालिनीचं एक लग्न झालं होतं. ती त्याची मुलगी असेल. ठीक आहे, मग तिच्या आधीच्या मिस्टरांचं नाव आणि नंबर द्या. मी त्या माणसाला कधी भेटलोच नाही, त्यामुळे नाव पत्ता माझ्याकडे नाही आहे. बरं, 18 एप्रिलच्या रात्री तुम्ही, मालिनी आणि ड्रायव्हर रमेश त्या कर्जत जवळच्या जंगलामध्ये गेला होता आणि तिथेच काही दिवसांपूर्वी साधारणतः 20 वर्षांच्या मुलीची हाडं सापडली. तुम्ही तिघांनी मिळून सीमाचं प्रेत तिथे नेऊन फक्त जाळलं की तिला मारलं सुद्धा? एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, मी सीमाला मारलंही नाही ना जाळलं सुद्धा. कळलं? तुमच्याकडे आर्म्स लायसन आहे का? नाही. विदाऊट लायसन्स तुम्ही गन का बाळगता? काय मला कळत नाही आहे. माझ्याकडे नाही आहे सांगितलं ना. तुम्ही का विचारताय मला? काय ना, 3 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा सीमा गायब झाली त्याच्या 3 आठवड्या आधी, म्हणजे 27 मार्च 2013, ज्या दिवशी होळी होती, त्याच दिवशी मालिनीने रमेशला गन दिली होती. ती गन तिच्याकडे कुठून आली? मला काय माहीत. तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतात त्याचे डिटेल्स आमच्याकडे आहेत. 27 मार्च 2013 तुम्ही मालिनीच्या घराजवळ असलेल्या हॉटेलमध्ये उतरला होतात. तिथेच तुम्ही या गनची व्यवस्था केलीत ना? अहो नाही हो सर. हे असे नाही बोलणार. नायकोडी, आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचारावं लागेल. रिकामे सर, तुम्ही तुमच्या पद्धतीने जरा विचारा. हो सर, चला उठा. चला. नायकोडी, या संजयचा 27 मार्च 2013चा आणि त्याच्या काही दिवसांपूर्वीचा CDR चेक करा. ओके सर. जर का यानेच गनची व्यवस्था केली असेल तर आपल्याला ट्रेस नक्कीच मिळू शकतो. ही सीमा जिवंत आहे की तिचा खून झालाय? जर ती जिवंत आहे तर मग ती कुठे आहे? आणि जर तिचा खून झालाय तर तो कोणी, का आणि कशासाठी केलाय? जंगलात सापडलेली हाडं ही सीमाचीच आहेत की आणखी दुसऱ्या कोणाची? सीमा मालिनीची बहीण आहे की तिची मुलगी? लेट्स लिसन इट फ्रॉम हॉर्सेस माउथ. मालिनी मॅडम, हे कोर्टाचं वॉरंट. सीमाच्या गायब होण्याच्या चौकशीच्या प्रकरणासाठी तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. व्हॉट द हेल? हे सगळं काय आहे? आणि तुम्हाला सांगितलं ना मी त्या दिवशी की सीमा गायब झाली नाहीये, ती अमेरिकेत आहे म्हणून. मला जे काय सांगायचं ना पोलीस स्टेशनला येऊन, समजलं? चला. 1 मिनिट. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे ते? तुम्हाला माहिती आहे हे काय? कोर्टाचं वॉरंट. मॅडम, तुम्हाला ज्या कोणाशी फोनवरती बोलायचं ना ते आता पोलीस स्टेशनमध्ये येऊन, समजलं? घेऊन चला यांना. एक सोड. सर. लुक ऑफिसर, तुम्ही मला इथे असं आणून ठीक केलं नाहीये. पाटील मॅडम, यांचं DNA सॅम्पल घ्या आणि कर्जतजवळ सापडलेल्या हाडांबरोबर मॅच करून बघा. ती हाडं यांच्या मुलीचीच, म्हणजे सीमाची आहेत का ते आपल्याला कळेल. नो आय मीन, कोणतं जंगल, कसली हाडं? हां, आणि मी माझा DNA सॅम्पल देणार नाही. यू कॅनॉट फोर्स मी. हे तुमचं DNA सॅम्पल घेण्याचं कोर्ट ऑर्डर. लुक ऑफिसर, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सीमा माझी बहीण आहे, मुलगी नाही. आणि ती अमेरिकेमध्ये असते. अमेरिकेत तुमची मुलगी विनी असते ना? यू आर राईट, पण माझी बहीण सीमा सुद्धा अमेरिकेमध्येच राहते. कॉल करा तिला. ऑफिसर, लेट मी टेल यू वन थिंग. 3 वर्षांपूर्वी सीमाचं रोहनसोबत खूप भांडण झालं होतं आणि त्यावेळेला ती रागाने घर सोडून निघून गेली. जाताना ती इतकंच म्हणाली की जेव्हा तिला वाटेल तेव्हा ती स्वतःहून कॉन्टॅक्ट करेल. सो आयडियली वी डोंट हॅव हर नंबर. 3 वर्ष झाली ती अजून चिडलेलीच आहे. कॉन्टॅक्ट नाही, मेसेज नाही, मेल नाही, काहीच नाही केलं तिने. ॲब्सोल्युटली नो कॉन्टॅक्ट. आले काय झालं? बघ ना, आय मीन हे बघ, अरे सीमा अमेरिकेमध्ये आहे राईट. यांना कुठल्या तरी जंगलामध्ये काहीतरी हाडं सापडली आहेत आणि यांना वाटतात की ती सीमाची आहेत. ऑफिसर,
तुम्ही असं कोणालाही जबरदस्ती पोलीस स्टेशनमध्ये आणू शकत नाही. हे मला दाखवू नका, हे आमच्या वकिलाला दाखवा. तुम्ही मला ओळखत नाही, मी तुमच्या सिनियरशी आत्ता बोलू शकतो. वेट, मी फोन करतो त्यांना. पाटील मॅडम यांना आत घेऊन जा. ओके सर. नो नो विक्रम विक्रम प्लीज टेक मी आउट ऑफ दिस. त्यांना मी फोन करतोय ना, तुमच्या सिनियरशी बोलतोय ना. हा हॅलो हॅलो, ते कोणी पोलीस निरीक्षक आहे नरेंद्र जाधव. हां, अरे त्यांनी माझ्या मिसेसला इकडे पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे रे. नाही नाही, तू कर काहीतरी प्लीज प्लीज. या, थँक्यू. फोन उचला, फोन. सिनियरचा फोन आहे तुमच्या. आणि माझ्या बायकोला लवकर सोडा, आम्हाला पार्टीला जायचं आहे. तुमच्या सिनियरचा फोन कट केलात. तुम्ही कुठल्या ऑफिसर आहात? गेट आउट. व्हॉट? आय से गेट आउट. आय विल सू यू. रिकामे घेऊन जाय ना. चला. सर, तुम्हाला पण पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं का? सर, तुमच्या पत्नीने खरंच त्यांच्या बहिणीचा खून केलाय का? मिस्टर विक्रम, या खुनात तुम्ही पण तुमच्या पत्नीची मदत केली आहे का? शट अप. ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी तुम्ही काही आरोप कराल का? अँड डोंट फॉलो मी. सर 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 एक्सक्यूज मी सर. सर, कर्जतजवळच्या जंगलामध्ये जी हाडं सापडली आहेत त्याच्याबरोबर मालिनीचा DNA 50% मॅच झालाय. म्हणजे ती हाडं सीमाचीच आहेत. 50% DNA मॅच झाला याचा अर्थ सीमा मालिनीची बहीण असू शकते किंवा तिची मुलगी सुद्धा असू शकते. नाही कुणी या सीमाचा भूतकाळ आपल्याला नीट स्टडी करावा लागेल. तिच्या घरी कोण कोण असतं जरा चेक करा. आई वडील आणि मुलं या दोघांचा DNA 50% मॅच होतो. सख्या भावा बहिणींचा DNA 50% मॅच होतो. तो पण आजी आजोबा आणि नातवांचा DNA 25% मॅच होतो. आपण एक काम करूया, या सीमाच्या हाडाचा DNA मालिनीच्या आई वडिलांबरोबर मॅच करून बघूया. आपल्याला लगेच कळेल सीमा मालिनीची बहीण आहे की मुलगी. आणि मग तिच्या खुनामागच्या कारणांचा सुद्धा अंदाज लागेल. आणि तसे आपण पुरावे शोधले तर मालिनी सुद्धा खरं काय ते सांगेल. सर, मालिनीच्या फॅमिलीची चौकशी केली. तिची फॅमिली वर्ध्यात राहते. तिला आई वडील आणि एक मिलिंद नावाचा भाऊ आहे. मिलिंद, कॉल करा त्याला. हॅलो, वाशी पोलीस स्टेशनमधून पोलीस इन्स्पेक्टर नरेंद्र जाधव बोलतोय. हां सर. मालिनीला ओळखतोस? हां, माझी मोठी बहीण आहे. आणि सीमा? सगळ्यात मोठी मालिनी ताई, त्यानंतर सीमाताई आणि सगळ्यात छोटा मी. बरं, सीमा आता कुठे आहे? अमेरिकेत. तुझे आई वडील? ते इथेच आहेत. एक काम कर, ताबडतोब आई वडिलांना घेऊन वाशी पोलीस स्टेशनला आम्हाला भेटायला ये. मी आलो असतो पण ते. हे बघ, पणबीट काही नाही, तुला यावंच लागेल. नाहीतर लोकल पोलिसांना सांगून तुला. येतो सर, नक्की येतो. पण मला तिकडे सिक्युरिटी मिळेल ना? सिक्युरिटी कशासाठी? मिलिंद कोणापासून धोका आहे तुला? मालिनी ताईपासून सर. डोंट वरी, तुला काहीही होणार नाही. आम्ही काळजी घेऊ तुझी. ताबडतोब निघ. लुक, मी या कपड्यांमध्ये याच्यापेक्षा जास्त वेळ नाही राहू शकत. आय नीड टू चेंज माय क्लोथ्स. आणि मगाशी मी ब्लॅक कॉफी सांगितली होती. कुठे? आय नीड ब्लॅक कॉफी राईट नाव. मिळेल, कॉफी सुद्धा मिळेल. मालिनी, तुमचा DNA कर्जतजवळ सापडलेल्या त्या हाडांबरोबर मॅच झालाय. आणि ती हाडं तुमच्या सीमाचीच आहेत. व्हॉट? सीमाचा 3 वर्षांपूर्वी खून झालाय आणि त्या जंगलात तिला जाळून टाकण्यात आलंय. सीमा, सीमा इज नो मोर. बोला, का मारलं तिला? अहो, मी का मारेन सीमाला? बहीण होती माझी ती. मला वाटलं इतके वर्ष ती अमेरिकेमध्येच आहे आणि आज ना उद्या कॉन्टॅक्ट करेल. पण आज तुम्ही सांगताय की सीमा मेली आहे. आय डोंट बिलीव्ह दिस. आय एम टेलिंग यू, हे सगळं रोहनचं काम आहे. मी खरं मगाशीच तुम्हाला सांगायला हवं होतं. सीमानी मला बऱ्याचदा सांगितलं, ती रोहनला कंटाळली होती. आळशी होता, तिच्या पैशांवर जगायचा, खूप डिमांडिंग होता आणि सीमाला त्याच्यापासून ब्रेकअप करायचं होतं. आय एम टेलिंग यू ऑफिसर, हे रोहननीच केलंय. आय रिक्वेस्ट यू, रोहनला फासावर चढवा आणि माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्या.
रोहन, आम्हाला सीमाबद्दल थोडं बोलायचं आहे. सॉरी सर, माझा कोणावरही विश्वास उरलेला नाही आहे, त्यामुळे मला सीमाबद्दल काहीच बोलायचं नाही आहे. हे बघ रोहन, पोलिसांच्या चौकशीला तू अशी मनाई नाही करू शकत. तुम्ही माझ्यावर हवी ती कायदेशीर कारवाई करू शकता, पण मी काहीच बोलणार नाही आहे. कारण मला माहिती आहे ना, शेवटी फक्त आणि फक्त चौकशीच करणार तुम्ही, त्याशिवाय काहीच नाही. ठीक आहे, फक्त एवढंच सांग, सीमा तुला शेवटची कधी भेटली होती? 3 वर्षांपूर्वी एप्रिलमध्ये सीमा मालिनीसोबत निघून गेली. ती परत आलीच नाही. त्यानंतर मी पोलिसांची, डॅडची, माझ्या मित्रांची, सगळ्यांची मदत घेतली, पण मालिनीने तिचा काही थांगपतच लागू दिला नाही. सर, DNA टेस्टसाठी यांचे सॅम्पल्स घेतलेत. बस सांगतो बसा. 3 वर्षांपूर्वी सीमाचा खून झालाय. कर्जत जवळच्या जंगलात तिला जाळून टाकलंय. त्या हाडाचं DNA सॅम्पल मालिनीच्या DNA सॅम्पल बरोबर मॅच झालंय आणि हे सिद्ध झालंय की ती हाडं सीमाचीच आहेत. बरं, मला एक सांगा, तुम्ही सीमाला शेवटचं कधी पाहिलं होतं आणि तिच्याशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं तुमचं? 3 वर्षापूर्वी सर. सीमाताई अमेरिकेत जायच्या आधी. सर, तुमचं झालं असेल तर आई बाबा चला आपण वर्धा. एक मिनिट, केसचा तपास पूर्ण होईपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. तुम्ही इथे मुंबईतच थांबा. सर, आमच्या जीवाला धोका आहे सर. तुम्हाला काही होणार नाही. मालिनीला आम्ही अरेस्ट केलंय. मालिनी आणि विक्रम मोगरे यांच्या घरातून 3 वर्षांपूर्वी सीमा भोर नावाची मुलगी गायब झाली. DNA टेस्ट केल्यानंतर असं सिद्ध झालंय की 3 वर्षांपूर्वी कर्जतच्या जंगलात सापडलेली हाडं ही सीमाचीच हाडं आहेत. सीमाचा आधी खून करण्यात आला आणि मग जंगलात नेऊन तिला जाळण्यात आलं. आता हा खून कोणी आणि का केला याचा तपास चालूच आहे. मालिनीचं असं म्हणणं आहे की सीमा तिची बहीण आहे, पण सीमाच्या हाडांचा DNA मालिनी आणि तिच्या आईवडिलांबरोबर टॅली केल्यानंतर असं सिद्ध झालंय की सीमा मालिनीची बहीण नसून तिची मुलगी आहे. आता पोलिसांसमोर सगळ्यात मोठा पेच हा होता की सीमाचा खून कोणी, कधी, कसा आणि का केला. एका आईने तर आपल्या मुलीचा खून नाही ना केला. मालिनीचं आपल्या मुलांबरोबर नातं लपवण्याचंच कारण हे सीमाच्या मृत्यूला कारणीभूत तर नाही ना ठरलं. मालिनीच्या मुलांचा बाप नक्की कोण होता? तोच तर सीमाच्या मृत्यूला जबाबदार नव्हता ना. मालिनीच्या मुलांच्या जन्माचं असं काय रहस्य होतं की ही मुलं आपल्या आईला लपवून आजी आजोबाच आपले आई वडील असल्याचं सगळीकडे सांगत होते. असं नेमकं काय सत्य दडलं होतं या सनसनाटी केसमध्ये? पाहूया सनसनाटी केसेसच्या शृंखलेच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.